मे बी त्या वीकमध्ये पण मला असं वाटत होतं, जेव्हा कुठेतरी असं जायचं आहे, पीस ऑफ माइंड जिथे फक्त मी माझा टाइम स्पेंड करणार. मग ते मेडिटेशन म्हणा, स्पिरिच्युअल म्हणा, कुठल्याही याच्यामध्ये मला ते जायचंय. आणि लकीली की मी या शोधामध्येच होते आणि बाहेर जाण्यापेक्षा जर मला घरी बसून मिळत आहे हे, तर मग मी नक्कीच अटेंड करणार म्हटलं. तर मग मी ते अटेंड करायला स्टार्ट केलं. आणि त्यावेळेस जे माझं माइंडसेट होतं आणि आताचं जे माझं माइंडसेट आहे, त्यामध्ये फार ड्रास्टिक चेंज आहे. ज्या गोष्टी त्यावेळेस जे गोष्ट मला अशी सॅड फील करायची, लो फील करायची, तर आता मी ते कॅन्सल, कॅन्सल, कॅन्सल करून बाहेर काढूनच टाकते. आणि त्यानंतर मग मला लक्षात येतं, नाही युनिव्हर्स म्हणजे जीन आहे आणि मी अलादीन आहे माझं. तर मग ते पण मी नको हे वर्ड सुद्धा काढून टाकलंय माझ्या याच्यामधून, की वा नाही आपल्याला तसं बोलायचंच नाहीये. नको हे आणायचंच नाहीये आणि सेम मी हे माझ्या मुलीला पण सांगते. वा. तर रिलेशनशिप, पैसा आणि तुमचं आरोग्य याच्यामध्ये तुम्हाला काही रिझल्ट दिसले, काही फायदे दिसले? हो, नक्कीच दिसले मला. रिलेशनशिपमध्ये म्हणजे आमचं हे घरी पण एक एक्झाम्पल देते. जरा माझी मुलगी फार शॉर्ट टेम्पर्ड आहे, दोघंही वाईफ हसबंड. तर त्यांच्या ह्याच्यामध्ये मी मग मला पण थोडंसं ते राग यायचा. हाय टेम्पोमध्ये येऊन जायचे मी. तर ते आता लो झालं आहे आणि कुठल्याही गोष्टीला याच्यामध्ये ते इम्प्लिमेंटेशन झालं आहे. त्यानंतर पैशाच्या याच्यामध्ये खऱ्या अर्थाने पैशाला कसं रिस्पेक्ट द्यायचं, हे मला याच्यामधून कळालं, लॉ ऑफ अट्रॅक्शनमधून. म्हणजे कसं असतं ते, फक्त अट्रॅक्ट करून काही नाही होत, पण त्याला जपणं पण किती महत्वाचं आहे हे कळालं मला. त्यासाठी तर खरंच खूप खूप खूपच थँक्यू पुन्हा. कारण की ही टेक्निक तर मला अजिबातच माहिती नव्हती, की इतकं चांगलं आपल्याला माणसांसारखी नाती जपायला पाहिजे पैशाबरोबर. तुम्हाला अजून काही थँक्यू. नाही, सर्वात पहिले कुणालला थँक्यू. कारण की सर्वांना थँक्यू बोलतो आणि जे आपले सर आहे, जे आपल्याला शिकवत आहे, त्यांनाच थँक्यू म्हणायचं राहून जातं. तर सर्वात पहिले तुम्हाला पण थँक्यू, थँक्यू, थँक्यू.